तर मागच्या मिनी व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही आमच्या पथकाचा टोल कसा नेतो आणि शंभू रुपीस मध्ये आपल्या टोलवर लागणारे बॅनर बनवायला टाकले. आता याच्या पुढे काय झालं सगळं सांगतो तुम्हाला मी मिनी व्लॉग मध्ये. फक्त व्लॉग शॉर्ट पण बघा आणि जर मागचा मिनी व्लॉग बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. हा तर जो बॅनर आपण बनवायला टाकला आहे ना शंभू रुपीस मध्ये, तो बॅनर मी आणि पाहुणा आता संध्याकाळी आणायला चाललो आहे मित्रांनो. मग तिथे गेल्यावर दिसतं आम्हाला की शंभू रुपीसचे मालक युवा उद्योजक यश भाऊ पवार आपला बॅनर प्रिंटच करताय. मग प्रिंट झालेलं बॅनर घेऊन ते आम्ही लावून पण देतो आपल्या टोल वरती मित्रांनो. तर बघा कसं दिसतं आपलं टोल आणि बॅनर एकच नंबर. आणि मागे तुम्ही बघितलं असं आपल्या ढोलचं सेटअप पण पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आता टोल आणि ढोलचं सेटअप पूर्णपणे दिसतोय मित्रांनो, एकदम खतरनाक. मग थोड्याच वेळात मित्रांनो आमचे कन्नड शहराचे मान्य नगराध्यक्ष संतोष भाऊ कोले यांच्या हस्ते आम्ही वाद्यपूजन पण करून घेतो मित्रांनो. मग त्यानंतर थोडंसं वाजवतो. आता तुम्ही मोठं थोडंसं का, कारण की आमचा ढोल पथक आणखी नवीन आहे. एकदा ताल बसवायचा आहे मित्रांनो. जर ताल बसला ना मित्रांनो, इतकं खतरनाक वाजवणार आहे आम्ही, लय खतरनाक. यंदा गणपतीमध्ये धिंगाणाच घालणार आहे मित्रांनो आमचं मंडळ. तुम्ही बघाच नात करती का. ओके, तर हेच होतं मित्रांनो या मिनी व्लॉग मध्ये. व्लॉग आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि युट्यूब वर बघत असाल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम बघत असाल फॉलो करा. मी सारा व्हिडिओ बघून घेता मित्रांनो माझा, पण फॉलो नाही करत ना लाईक करत. प्लीज यार लाईक करा, फॉलो करा. ओके, तर भेटू आणखी नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.